नमस्कार मित्रांनो, अनुसयाज न्यू वाइब्स मध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सोशल मीडियावर अनेक वर्षापासून व्हायरल होत असलेली गोष्ट. तो माझा भाऊ आहे, ते ओझं नाही या नावाने ती ओळखली जाते. युद्धकाळातील खऱ्या प्रसंगाच्या नोंदीमध्ये ही नोंद कुठेही आढळत नाही. तो एक संवाद होता. 1945च्या नागासाकी विध्वंसानंतरचे काही क्षण, धुळीने भरलेले रस्ते, काळेभोर आकाश आणि जगण्यासाठी झुंज देत असलेली माणसं. त्या गोंधळात एक मुलगा उभा होता. त्याच्या पाठीवर पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलेलं त्याच्या भावाचं मृत शरीर होतं. त्या मुलाच्या चेहऱ्यावर एकही अश्रू नव्हतं. होती ती फक्त नीरव शांतता. अमेरिकन फोटोग्राफर जो एओ यांनी हा क्षण टिपला आणि नोंदवलं. एक मुलगा अंत्यविधीसाठी रांगेत उभा होता. तो हलला नाही. त्याच्या पाठीवरचं ओझं घट्ट पकडून तो शेवटपर्यंत उभा राहिला. त्यानंतर हा फोटो जगप्रसिद्ध झाला आणि त्या फोटोला एक नाव मिळालं. इट्स नॉट अ बर्डन, ही इज माय ब्रदर. हा संवाद नव्हता, हे त्या फोटोतून प्रगट झालेले भाव होते. एक भाऊ आपल्या लहान भावासाठी शेवटपर्यंत उभा असलेला. मित्रांनो, या गोष्टीमधून एक छोटासा संदेश आपल्याला मिळतो. जे आपले आहेत ते आपल्यासाठी कधीच ओझं नसतात. जीवनाच्या वाटेवरून चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर त्यांना आधार द्या, कधी चुकलेच तर त्यांना समजावून सांगा आणि संपूर्ण जग जेव्हा त्यांना पाठ फिरवून पळालेलं असेल तेव्हा त्यांना पाठीवर घेऊन खंबीरपणे उभं राहा. ते आपले आहेत, आपल्यासाठी ओझं नाहीत. जस्ट बी देअर फॉर देम. लेट देम नो आय एम हिअर ओनली फॉर यू.